बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. कॉस 570 डिग्री इंटू साईन 510 डिग्री प्लस साईन मायनस 330 डिग्री इंटू कॉस मायनस 390 डिग्री. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, एक 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 अँगल पहिले लिहायचा. शो दॅट सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला पहिले एल एच एस घ्यावं लागेल. मग एल एच एस इक्वल्स टू कॉस 570 डिग्री इंटू साईन 510 डिग्री प्लस साईन मायनस 330 डिग्री इंटू कॉस मायनस 390 डिग्री. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, क्वाड्रंट ड्रॉ करा. आता सगळ्यांसाठी मी एक कॉमन क्वाड्रंट ड्रॉ करतोय. सगळ्यात पहिले 1/1 अँगल घ्यायचा. ठीक आहे. मग आता कॉस 570. आता कॉस 570 म्हणजे काय, की कॉस 360 प्लस 360 प्लस किती जावं लागेल बघा. आता कॅल्क्युलेटरमध्ये करायचं. ठीक आहे. तर कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 570 मायनस 360 अजून 210 जायचं. ठीक आहे. 210 डिग्री. मग आता आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जायचं. मग पहिले एक रोटेशन कंप्लीट करा. हे 360 झालं. नंतर इथून इथपर्यंत 180 आणि आपल्याला 210 जायचं आहे. म्हणजे इथे येणार ते. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर कॉसचा जो टर्मिनल आहे तो इथे येणार आहे. पुढे येणार आहे इथं. मग याचा अँगल ॲक्च्युली किती अँगल आला, 30 आला. किती आला, 30. आणि हा अँगल किती आहे, 570 आहे. ठीक आहे. मग आपल्याला आता जर आपण बघितलं हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. पुढे आला थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा राहतो, निगेटिव्ह राहतो. आणि कशाची इक्वलमध्ये आला, कॉस 30च्या इक्वलमध्ये आला. मग कॉस 30 काय आहे, कॉस 30 राहतं √3/2. म्हणजेच कॉस 570 जे हे काय आलं, मायनस √3/2 आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट साईन 510. ठीक आहे. मग नंतर नेक्स्ट आपण ग्रीन कलरची पेन घेऊ. साईन 510. मग साईन 510 जे त्याला आपण असं लिहू शकतो का, साईन मायनस नाही 360 प्लस. आता 360 प्लस आपल्याला किती जावं लागेल, 150 डिग्री जावं लागेल. 150. ठीक आहे. मग आपण इथून स्टार्ट करू आता. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर एक रोटेशन कंप्लीट होणार. म्हणजे एक रोटेशन जर कंप्लीट केलं आपण इथून असं एक रोटेशन कंप्लीट केलं, नंतर 150 डिग्री जायचं. मग इथपर्यंत झालं 90 प्लस अजून किती जावं लागेल, 90 प्लस 60 जावं लागेल. म्हणजे इथपर्यंत. म्हणजे त्याचा टर्मिनल जो आहे तो असा इथे येणार आहे 30 डिग्रीवरती. बघा हे किती आहे, एक रोटेशन 360चं, नंतर 90 आणि पुन्हा परत आपल्याला किती जावं लागेल, 50 डिग्री. म्हणजे इथं लिहिलं 150. मग बघा 150 साठी 90 नंतर पुन्हा किती जायचं आपल्याला, 60. म्हणजे हे 60 डिग्री. तर हे जर 60 डिग्री असेल तर हे किती येणार आहे, 30 डिग्री येणार आहे. किती येणार आहे, 30. साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं आहे, पॉझिटिव्ह, म्हणून इथं पॉझिटिव्ह साईन 30 डिग्री. ठीक आहे. म्हणजे साईन 510 डिग्री पॉझिटिव्ह साईन 30 डिग्रीच्या इक्वलमध्ये आला. म्हणजे याला याला इथं येणार आहे 1/2. म्हणजे साईन 510 जे हे काय आलं, 1/2 आलं. त्याच्यानंतर आता साईन, बघा मी आता हे मिटवतो. ठीक आहे. आता नेक्स्ट अँगल आहे
निगेटिव्ह अँगल दिलेले, ठीक आहे. म्हणजे साईन मायनस 330 डिग्री दिलेले, ठीक आहे. आता बघा मायनस साईडनं स्टार्ट करायचं. मग इथून इथपर्यंत 90, इथं 180, नंतर इथं 270, 270 प्लस अजून किती जायचं आपल्याला 30 जर गेलं 300 झालं, अजून 30 जायचं, म्हणजे इथं येणार आहे हा टर्मिनल. मग हा टर्मिनल कुठं आला, इथं आला, ठीक आहे. मग जर निगेटिव्ह साईडनं जर बघितलं तर हे किती आहे 330 आहे, किती आहे 330 आहे. पण पॉझिटिव्ह साईडनं जर बघितलं इकडनं तर हा किती 30 डिग्रीची इक्वलमध्ये, 30 डिग्रीची इक्वलमध्ये, ठीक आहे. म्हणून इथं बघा फर्स्ट क्वार्टरमध्ये साईन पॉझिटिव्हच राहतो, म्हणून इथं पॉझिटिव्ह साईन 30 डिग्रीची इक्वलमध्ये आलं. मग पॉझिटिव्ह साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय 1/2 आहे, काय 1/2. त्याच्यानंतर मग नेक्स्ट कॉस 390, कॉस 390 हा पण निगेटिव्ह साईडनं घ्यायचा आहे, कारण निगेटिव्ह अँगल दिलेला आहे, ठीक आहे. मग आता निगेटिव्ह साईडनं स्टार्ट करायचं ड्रॉ करायला. आता हे मिटवतो बघा मी, ठीक आहे. आता निगेटिव्ह साईडनं जर ड्रॉ करायला स्टार्ट केलं तर बघा आपल्याला किती जायचं आता 390. मग आपण 360 आलो, ठीक आहे. 360 आल्यानंतर ना एक रोटेशन कंप्लीट झालं, 360 प्लस आपल्याला किती जायचं आहे 30. मग तेव्हा हा टर्मिनल इथे येणार आहे, ठीक आहे. ही व्हॅल्यू किती आली 390. ॲक्च्युली हे किती आहे 330 आहे, ठीक आहे. ॲक्च्युली हे किती आहे 330. तर बघा मग आता इथं कॉस मायनस 390 डिग्री इज इक्वल्स टू काय आलं 30 डिग्री, ठीक आहे. पण तिथं फोर्थ क्वाड्रंट आला, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस कसा राहतो पॉझिटिव्ह राहतो, म्हणजे काय कॉस 30 डिग्रीच्या इक्वलमध्ये येणार. मग कॉस 30 डिग्री काय राहतं √3/2 राहतं, ठीक आहे. म्हणजे आपण आता हे सगळे अँगल ड्रॉ केले. आता हे मी मिटवतो बघा. बघा आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर ना आता ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग बघा इथे येणार आहे LHS इक्वल्स टू कॉस 570, कॉस 570 किती आलं -√3/2. त्याच्यानंतर ना इंटू साईन 510, साईन 510 किती आहे 1/2 आहे. त्याच्यानंतर ना प्लस इथं काय आहे की -330, साईन -330 आलं आहे 1/2 इंटू कॉस -390 ते आलं आहे √3/2. मग बघा इथं काय होणार आहे -√3/4 प्लस √3/2 मग बघा प्लस मायनस काय होणार 0 होणार, म्हणजे इक्वल्स टू काय आले RHS. मग लास्टला लिहायचं कॉस 570 डिग्री इंटू साईन 510 डिग्री प्लस साईन -330 डिग्री इंटू कॉस -390 डिग्री इक्वल्स टू 0. याचं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ठीक आहे. इथं काय केलं आपण को टर्मिनल अँगल फाइंड आउट करून त्यांचं व्हॅल्यू काढल्या आणि त्यांच्या नंतर या इक्वेशनमध्ये पुट केला, ठीक आहे.